सर्वसाधारणपणे कोल्हापूर शहरातून प्रतिदिन 230 टनच्या आसपास कचरा संकलित केला जातो. सदरचा कचरा आम्ही घरोघरी जाऊन महानगरपालिकेच्या टिपर आणि कामगारांच्या मार्फत गोळा केला जातो. कचरा सेग्रिगेट करावा म्हणजे तो विलगीकरण, म्हणजे कचरा, प्लॅस्टिक, ओला कचरा, सुका कचरा आणि इतर इनर्ट मटेरियल हे वेगळं असावं असं MPCB म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लस पर्यावरण विभागाचा अभिप्राय आहेत किंवा आदेश आहेत. पर्यावरण आणि ह्या सगळ्यांचे आदेश आपल्याला पाळावे लागतात एवढ्यासाठी की यापैकी जे इनर्ट मटेरियल, उदाहरणार्थ हे गाद्या, उशा, काचेचे तुकडे, चप्पल्स, हे जे मटेरियल जे तात्काळ प्रक्रिया होत नाही, कचरा प्रक्रिया प्रकल्पात त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते अंतिम प्रॉडक्ट पूर्णतः विघटित होत नाही, हे लोक या कचरा कुठं टाकतात तर तो नेऊन ओढ्यांच्यावरती, नाल्यांच्यावरती, रस्त्याच्या बाजूला, झुडपातनी वगैरे टाकतात. अंतिमतः तो आम्हालाच गोळा करावा लागतो. तो अशा पद्धतीनं कुठेही टाकला जाऊ नये आणि त्या सगळ्या प्रकारावरती, त्या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया व्हावी हा उद्देश ह्या सगळ्या यंत्रणेचा आहे. म्हणजे MPCB, पर्यावरण, CPCB, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका, हा सगळा कचरा स्वतंत्र द्यावा म्हणून आपण खूप प्रयत्न केले पण तो आला नाही. तो बऱ्याच वेळा मग आम्ही रस्त्यावरून तरी गोळा करतो किंवा आमच्या दररोजच्या दैनंदिन कचऱ्यात पण त्याचा टाकला जातो. मग तो विलग न करता प्राप्त झाल्यामुळं प्रक्रिया करताना त्याच्यासाठी जादा एफर्ट्स महापालिकेला घ्यावे लागतात, जादा खर्च येतो, मॅन पॉवर जादा लागते. ह्या सगळ्यातून कुठंतरी हा कचरा विलग व्हावा आणि त्याच्यावर स्वतंत्र प्रक्रिया करता यावी. किंबहुना हेच मटेरियल काही आपल्याकडे व्यापारी असे आहेत कापडाचे पुनर्वापरासाठी हा त्याचा वापर करणार आहेत. पुनर्वापरासाठी वापरून मग त्याच्यातून काय करणार, ते आपण ज्या प्लॅस्टिक वापरतो, प्लॅस्टिकच्या बॅगा, त्याच्याऐवजी हे पूर्ण प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीची कापडी बॅग तयार करण्यासाठी याचा वापर करणार आहे. त्या दृष्टीनं आमचं पुढे चर्चा चालू आहे. कसं हे गोळा करणार आहे, कसा प्रतिसाद मिळवून घेणार आहे यासाठी आम्ही लोकांच्या जनजागृती आता चालू केलेली आहे. आम्ही ह्याचा पहिला दिवस आता उद्याच्या बुधवारी तारीख 16 तारखेला 16 जुलैला पहिला दिवस आहे आमचा. संपूर्ण शहरातील जेवढ्या टिप्पर गाड्या आहेत त्या सर्व टिप्पर गाड्यांच्या मधून तो मटेरियल, ते उशा, गाद्या वगैरे जे आहेत ते सगळं संकलित करणार आणि आम्ही तो आमच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प, झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प इथं नेऊन तो संकलित करणार. लोकांचा या पहिल्या स्ट्रीपमध्ये किंवा पहिल्या टप्प्यात काय प्रतिसाद येतो ते पाहणार. या संकलित केलेल्या कचऱ्यामधून काय निर्माण केलं जाणार आहे आणि त्यामुळं महापालिकेची काय स्वरूपाची बचत, मॅन पॉवर वाचणार आहे, थोडंसं आमच्या मशिनरी प्रक्रियेला जे मेंटेनन्स अधिकचा होणार आहे तो कमी होणार आहे आणि प्लॅस्टिकसारख्या वस्तूंना, याचा प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय राहणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. यासाठी आम्ही नागरिकांच्यापर्यंत आणि प्रसिद्धी माध्यमांच्यापर्यंत या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.